अरे हॅलो कोरस बघ बाबा. हॅलो 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 शोधून शिनला जीवा तारे साध तुला ये पोचल का दारोदारी ओळखल भारी सांग तुझा कवी लागल का श्यामा मुरारी तुझ विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला गावाऱ्याची आज कोणी तरी जावल का अतिशय सुंदर अशी या ठिकाणी भाषणाची सुरुवात रूपाचा अभंग देखील बुवा. कारण समाज प्रबोधन कसं करावं आणि थुकपट्टी कशी लावावी 100% बुवा. अतिशय सुंदर बुवा. चरणाशी नतमस्तक आहे बुवा. म्हणजे सांगता सांगता बुवा बोलून गेले की त्या मुलाने बुवांना बक्षीस दिलं चुकाव भेटला. काय टेन्शन घेऊ नको, फक्त मांडी घालून काय तर वाजव, पाय बी सोडून वाजून. बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच की ते मगाशी मुलाने त्यांना बुवा बक्षीस दिलं बरोबर ना, की नक्की बुवा कोण म्हणून विचारलं नाही ना. हा भारीच होता. पण हे आमचे काका जे काय स्वर लावतात ना मध्ये, म्हटलं स्वर वाचतात नाही ना, म्हटलं आलाप मारतात मध्ये. आता फक्त 5 म्हणजे 5 डझन तरी लावू काही मध्ये होती तिसरी. अरे आईच्यान सांगते शप्पो. मी आपल्याकडे पेटी होतो पण अतिशय सुंदर. हा कारण हे भजन रसिकत बुवा लक्षात ठेवा. हे भजन श्रोते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बरोबर बुवा. कारण सांगायचं तात्पर्य त्या दिवशी एक भारी केली बुवा कुडायला सुजित परब आणि मी. आम्ही जो बुवा राग आळवत होतो ना तो बुवा बाहेरून चिठ्ठीवरून येत होता. म्हणजे किती भजन श्रोते चांगले आहेत ते बघा. राहता राहिला विषय बुवाने सांगितलं की हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात म्हणता प्रेग्नन्सी म्हणता खायची तरी बाई एक होती म्हणता. होय ना. ती म्हणतात ती का प्रेग्नन्सी झाल्याबरोबर म्हणतात त्या डॉक्टरांना म्हणता सांगितलं त्यांनी 40,000 रुपये द्यायचे होते म्हणून. की ती म्हणता बाळव घी आणि ती बायको घी. खयचो डॉक्टर तो नंबर देतो मला. अरे असे किती राखाडले आहेत माझ्या तालुक्यात बाबा. ऐकलं. पण ह्या बुवा भजनातून सांगायचं ठीक आहे ना, चांगली गोष्ट. पण बुवाने सांगितलं जोक सांगितला बुवानी बायको बद्दल काहीतरी जोक सांगला. आणि एक वडील बुवा अनारी पिक्चर, त्या अनारी पिक्चर मधला हा डायलॉग आहे म्हणून असे घेऊन म्हणजे बसाचे लागतात बाबा. जनरल नॉलेज. अनारी पिक्चर तो ते बघ. खरं जोक्स काय माहिती. कारण काही तासापुरती म्हणजे काही सेकंदापुरती तो अर्धा भाग कट केलाय बुवा त्या पिक्चर मध्ये. पण शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगायचं तर बुवा एकदा एका मित्राची आई ऑफ होते. मित्राची म्हणजे असे 2 जण असतात चंगू आणि मंगू. सुसू नाही ते सगळं त्याच्यावर येतले वाईट थांबतो बाळू काढतले.
अरे काय ते बोंडा ती माका बुवा असे दोघ जण मित्र असतात एक चंगू आणि मंगू आणि चंगूच्या मित्राची आई बाप होता तेव्हा तो मंगू घेऊन जाता आणि काय सांगता चल म्हणता जाऊचा होय पाय लावू जाऊचा तेव्हा तो जाता चंगू वांगडा आणि त्या चंगू जाजा काय सांगता तर मंगू ऐकत असता काय सांगता गेल्यावर मित्राच्या पाठीवर हात ठेवता मित्रा रडू नको रडू नको रडू नको रडू नको ती म्हणता मेली ती तुझी आई नाही होती ती म्हणता माझी आई होती माझ्या मित्रांची आई होती माझ्या गावाची आई होती म्हणता या एवढा झाल्याबरोबर काही दिवसांनी त्या मंगूची मित्राची बायको ऑफ झाली तेवढ्यात ते चंगूक तो घेऊन गेलो म्हणजे शॉर्ट अँड शूट मध्ये बघ बुवा काय जोक्स आहे तो सांगतो तुला ओके तर मंगू सोबत तो चंगू जाता तेवढ्या त्या मित्राची ती आई बाप होता म्हणून तो गेल्या गेल्या याचा ऐकलेला तो तकडे जाता गेल्या गेल्या परत तिच्या मित्राच्या पाठीवर हात ठेवता मित्रा रडू नको रे रडू नको रडू नको ती मेली ती तुझी बायको नाही होती ती मेली ती तुझी बायको नाही होती ती म्हणता माझी बायको होती माझ्या सगळ्या गावाची बायको होती माझ्या सगळ्या मित्रांची बायको होती त्यांनी जो एवढं टांगुलं काढले आईच्या परत चंगुली मंगुली दोस्तीच नाही रे बाबा बायको ही होय बघलं कारण बुवाने सांगितलं की प्रणव हाडी सुंदर आहे जोडी माय बाप भजनान काय बुवा काय तुम्ही सांगितलं काय मला हरिनामाची गोडी बुवा तसंच ह्या पण जनावर असला का पण आता बघ सुशांत अरे सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा शा म्हणजे शांत पण वाघासारखा खतरनाक आणि तो म्हणजे बुवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या धारेप्रमाणे चमकणारा तो म्हणजे वर सांगता कशाला म्हणून कवळूचे तेवढे घेता तुका नको असं तर माझ्या राग नको बाबा दत्ताराम धोंडू कदम यांच्या स्मरणार्थ अविनाश कदम यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले कैलासवासी दत्ताराम धोंडू कदम यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लावू दे अशी स्वयंभू विमलेश्वराच्यांनी प्रार्थना करतोय त्यात नंतर बुवाने एक सुंदर सांगितलं कारण हे कलियुग आहे बुवा बुवा हे कलियुग आहे 100% बुवा खरं आहे त्या दिवशी एकदा अशी घटना कारण यम खाली इलो आणि असे 3 जण होते कोण पहिलो दारूवालो दुसरो गुटखावालो आणि तिसरो सिगरेट वालो यम खाली येता आणि तिघांका 3 रूम मध्ये असं कोंडून ठेवता आणि यम सांगता बाबाने तुम्ही सांगा तुमका काय वया पहिलो सांगता माका 1 महिनो पुरा तेवढी माका म्हणता दारू दी त्यांनी 5-6 घ्यानला निसती रॉकेट जसं असतं त्याची भरून दिल्या दुसऱ्याकडे गेलो बाबा तुका काय वया तो म्हणता माका गुटखा दी म्हणता 1 महिनो पुरा तसा तो यम येताना त्या काय कोणते भरून गुटखा देता विमल दाने दाने में केसर का दम आपण आहे सिंगम नाही ती ऍडव्हर्टाइज खूप माझी भारी करते पण त्यात नंतर तिसऱ्याकडे गेलो आणि तिसऱ्या सांगता की म्हणता तुका काय व्हाया नाही म्हणता माका महिनोभर पुरा तेवढी म्हणता माका सिगरेट दी झाला बाबा सगळ्यांका व्हाया तेवढा दिल्यान लॉक घातल्याने 1 महिन्यान परत तो खाली गेलो यम आणि पहिला तो दरवाजा उघडता तर बघता तर काय हे नुसते शिताडे झालेले दारू खाऊन बरगडे बिरगडे साप सोलान गेले हनवटी बिनवटी काय झेललं राहुला नाही त्याका ओढून टाकले दुसऱ्याकडे गेल्याबरोबर त्याचा दरवाजा उघडला हो वास निसतो विमलचो काय एक राहुला दात राहुलो नाही तोंडा शिल्लक झालं त्याका ओढून टाकल्या तिसऱ्याकडे गेलो गुलाब लावलं गुलाब उघडलं हो राजा भेंडार को सिगरेट वालो एका महिनोभर पुरा तेवढी सिगरेट दिले दरवाजा उघडला यमन कपाळा घात लावलं म्हणता तू जगलं कसो नाही म्हणता महिनोभर म्हणता पुरा तेवढी सिगरेट दिलं आज माचीच म्हणता का तू आजो देतो रो कैसा लगा मजा काय नाही बाबा असं काय पण हे बुवा कलियुग आहे या कलियुगात बुवाने सुंदर प्रकारे बुवा सांगितलं बरोबर ना कारण बुवा आज सांगायचं तात्पर्य हे आपली लाडकी बहीण आहे आमका 1,500 रुपये नको येवा बसा शिव शंभू प्रासादिक भजन मंडळ कातवनेश्वर बुवा प्रवीण जोई इलेत काही माऊली आमचे आले आहेत बाहेर आहेत का बाहेर विनंती करतो की प्रवीण जोईल यांना विनंती करतो या ठिकाणी या खुर्चीचा मान ठेवायचा आहे प्रवीण जोईल यांच्याकडून हे उर्फ बाळा जोईल यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस मंडळाच्या वतीने स्वीकारतो लाख लाख आभार मानतोय धन्यवाद
काय तर भारीच सांगले बुवा माका काय बोला नाही तेवढं बाबा हे कलियुग आहे बघा. कारण सांगायचं तात्पर्य बुवा काही ही मुलगी आहे बरोबर ना, लाडकी बहीण बुवा सांगा हे हरिनामातून बुवा आपण सांगितलं पाहिजे. कारण लाडक्या बहिणीचे आमका 1,500 रुपये नको, पण माझ्या या महाराष्ट्राला लाडकी बहीणपेक्षा मान देण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची गरज आहे. पटलं तर टाळ्या वाजवा बरोबर ना. कारण सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे की आपल्या वडिलांसोबत बुवा एखादं 16 वर्षाचं पोरगो त्या मुलीच्या वडिलांसोबत त्याचा क्रॉसिंग बुवा, त्यामुळे त्या मुलीवरती 3 वर्षाची मुलगी बापसा वांगडा वाईट म्हणून 3 वर्षाच्या मुलीवरती बुवा त्याने बलात्कार केला. ही वास्तविक हे कलियुग आहे बुवा. म्हणजे म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा. असल्यानंतर आमचे छत्रपती शिवाजी महाराज आज जर बुवा असते ना, काय हिंमत होती हो कोणाची हात उचलूची जाग्यार. पण बुवा आम्ही ह्या जर सांगायला तर त्या खाली कमेंट असेल घाण असतले. हे कलियुग आहे. कारण बुवा सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे. कारण या कलियुगामध्ये बुवा मोर नाचताना रडतोय. तुम्ही जे सांगितलं ना एक चुटका गुंडुबुवांचा माझ्या सुंदर प्रकार आहे बुवा. किसी की औकात नाही होती खरीदने की, किसी की औकात नाही होती बरोबर ना बुवा. हे कलियुग आहे. शाळा त्यांची बुवा ऐकून घे. कारण ह्या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती बुवा तरंगतोय. हे बुवा कलियुग आहे. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की आपल्याला ह्या कलियुगात फुकट काय नाही बाबा. किंवा आपलं घेतलेलो श्वास सोडल्याशिवाय आपल्याला दुसरा श्वास घेता येत नाही. कारण सांगायचं तात्पर्य एवढं आहे की परमेश्वर आहे. या परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केलेत, पण 2 पायाचा माणूस बघ टोपी घालून असं ताट मानेन जगता कलियुगाचा ऐकलं. पण 4 पायाचो प्राणी बघा 4 पायाचो प्राणी या कलियुगात आडवं चालवलेलो लक्षात घे. कशा कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे बरोबर, माशाची ताकद त्याच्या शेपटीत दिलेली आहे. होय पाणी आहे तो म्हणणं नाही तडीक पेवते म्हणून. मगरीची ताकद शेपटीत आहे ती कुठे पाण्यात आहे. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे, बैलाची ताकद त्याच्या खांद्यात आहे, गाढवाची ताकद आपल्या घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे बरोबर ना. आणि माणूस एकमेव असो त्याची ताकद खया या डोक्यात म्हणजे खय मेंदवात दिलेली. ती माणसानं खय वापरू होई आणि बायको कोणची खय हाणू होई तर भजनात का जरा अक्कल होई. काय झालं पंच तोंड बघलं सोने असू दे. पण बुवानी सांगितलं की म्हणता एवढा माझ्यावरती प्रसंग घडला म्हणता निदान मका भेटूक तरी येईलच काय बुवा. ते हर्षदला विचारायचंय मी की बाबा माझं प्रणव कसो बुवा. बुवा ह्या हरिनामात आहे बुवा. दिरबाई माता वाचे वळून टाकेत माझी महालक्ष्मी खोटा असेल तर बुवा. माझं आत्याचं पोरगो निशांत त्या माणसाक विचार किती मी त्याला विचारायची चौकशी करायचंय की माझं बाबा प्रणव कसो भरल्या बारीत बुवा 4-5 वेळा तुझं नाव घेतलेलं आहे मी आहे की नाही बरोबर ना बुवा. काय हीच माझी मैत्री आहे बुवा लक्षात घे. तुका काय बोलूचा बिंदास बोल पण त्याच्या पुढची अक्कल माझी असते ह्या लक्षात ठेव. असं देत बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं. पण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की हे सुशिक्षित कोणाला म्हणावं. तुमच्याकडून बुवा अपेक्षा आहे ना मला की तुम्ही सुंदर प्रकारे बुवा सांगू शकता. गॅरंटी आहे सुशिक्षित कोणाला म्हणावं. आता तो जमाना भजन चालू झाला सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल, पण अँड्रॉइड मोबाईल घेऊन जाता तो मंडळी बाप कोणाक दिसलो नाही बुवा लक्षात ठेव बरोबर ना. कारण 4 चौघात एखादी मुलगी जेव्हा उभी असता किंवा तो मुलगो उभो असता आणि त्या 4 मुलींजवळ मोबाईल असलो आणि तिच्यात जर लेकीजवळ मोबाईल नसलो तर एखाद्या बापाशी बाहेरसून काही ना बघल्यांना त्याचा दुःख ना त्या बापसाक माहिती असतं बुवा काय असतं बरोबर ना. म्हणजेच तो बापूस म्हणजे ते वडील तिचा बाप त्या पोरीचा की कुठल्या म्हणजे श्रीमंताच्या दारावरती जाणार बाबा माका 10,000 उसने दे रे 15,000 उसने दे रे म्हणून सांगान तो त्या पोरी मोबाईल घेऊन देणार बरोबर ना. आणि मोबाईलचा जमाना असं म्हटल्यानंतर गुड्डी परीक्षेक जाता हायस्कूल आता कॉलेजला गुड्डी परीक्षेक गेला त्या मोबाईल मुळे बुवा सांगतोय. पण त्या गुड्डी परीक्षेक गेला तर गुड्डी काही परत इलाच नाही. पाखरा आजाद केलं तुला तर गेला पण त्या 3ऱ्या महिन्यात बुवा तर गेला तर जाऊन दे. 3ऱ्या महिन्यात तर आपला गाठोडा घेऊन उमऱ्यापाशी आपल्या आई बापाच्या चरणापाशी येणार. ही बुवा हरिनामात सांगायची ही वास्तविक हे कलियुग आहे बुवा. अरे सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक जाऊ दिला नाही बुवा बरोबर ना. ज्यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला
कलंक लावू दिला नाही आणि ज्यांनी आपल्या आई बापाची मान समाजामध्ये खाली जाऊ दिली नाही बुवा, याला सुशिक्षित म्हणावं. अरे आपण सांगतो भाषणाच्या माध्यमातून काय, मोठमोठ्या बॅनरांवरती आपल्या मुलींसाठी ह्या ऍडव्हर्टाइज काय, सनसेट लगाओ खूबसूरती पाहो, फॅरन लवली लगाओ खूबसूरती पाहो. तुझ्या माझ्यासाठी काय अनेक बुवा सांगतात, इजगाड लगाओ खुजली बघाव मेलाव खांजून. बरोबर नाही बुवा, पण बुवा पावित्र्य आहे. कारण आज तुमच्याजवळ सुरुवात आहे, वेळेचं बंधना करते तुम्ही 100% बुवा मला 4 लोक राहतली, कारण ही जोडी अशी आहे. कारण बुवानी सुंदर प्रकारे सांगितलं काय की कदम आणि पांचाळ बुवा, कदम पांचाळ बुवानी ज्या बाऱ्या केल्या नाही बुवा, अजून मायबाप भजनी श्रोत्यांच्या हृदयात भिडलेली आहेत ती गाणी. बरोबर ना, अजून आम्ही म्हणून सांगतो ना भजनाच्या माध्यमातून बुवा, कैलासोशी चंद्रकांत कदम, कैलासोशी परशुराम पांचाळ बुवा, पुणे नाही परत. का तर बुवा आज जशी घाडी आणि जोयलाची जोडी तशी कदम पांचाळ बुवाची त्यावेळेसला जोडी. कारण कणकवलीमध्ये बाई सोन्या बस बुवा, सांगायचं तात्पर्य एवढंच, कारण कणकवलीमध्ये बारी जोक्स काय होते ते बघा. पांचाळ बुवा कदम बुवांना काय सांगायचे, कवडीतला दमडीतला मडक्यातला बोला, ही नावाची फोड होती. कांडा लावत्या बायको का त्या पोराक असं म्हणणारे पण भजनी बुवा हो त्याच्यात. हा पण त्यांचा भक्ताव आम्ही मरताव कर्मान, पण तेच आज काहीतरी त्यांचीच कॅलेंडर फुलत बुवा, रोखोक बोलणारा सुशांत जाईल बुवा. पण जे काय बुवा आपण सांगतो ना तर चांगल्या पद्धतीने सांगतो, टाकणी पडली तरी बुवा आवाज येऊ होईल. बरोबर ना. पांचाळ बुवा काय सांगायचे, कवडीतला दमडीतला मडक्यातला बोला, बुवा तुझं भाषण नको भजन द्यावं आम्हाला. बरोबर ना. तेव्हा काय परत सांगायचे बघा, पांचाळ बुवांना कदम बुवा काय सांगायचे, कदम बुवा कशी नावाची फोड करून सांगायचे, कवडी लक्ष्मी दमडी भावानी, कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडका धारणी माता, जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाता. बुवा ही भजनं होती. आज तुझ्या जागेवर तो माझं जोडीवाला असतो तर आज बारीक वेगळं वळण गेला असं, पण बुवा 100% मजा करूया, हसत खेळत त्या पांडुरंगाचं भजन करूया आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं देखील मनोरंजन करूया. बरोबर. असं ते जास्त उशीर न घेता बुवा या ठिकाणी कृपाच्या अभंगाला सुरुवात करतो. फक्त एवढंच बुवा इच्छा आहे की सांगायचं तात्पर्य की गजर शॉर्ट अँड शूट मध्ये की 4 तरी लोक थांबू देत, एवढी अपेक्षा तुमच्याकडे वाढवतो आणि या ठिकाणी कृपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. दिला धे खरसा कृष्णा माझा कुठं लपविला. आम्ही गजरात आणणार. बरोबर ना. गजरात आणणार म्हणजे काय, गजराच्या शेवटाला बुवा ही गवळण आहे. वारकऱ्याच्या माध्यमातून बोबडी गवळण घेणं बुवा माझ्या स्टेटसला ते शोभत नाही. कदम बंधू स्वामी निवास मुंबई मंडळ या माऊलींकडून बघा, या मंडळाकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. पम गम पसानी पम पग मगरे सानी हृदया भुजीना रोमी अली हृदया भुजीना रोमी अली मकरंद देवा नूतना सियाना मकरंद देवा मकरंद देवा नूतना सियाना पासी देवाला सुभाजा मनी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय हरी विठ्ठल
साडी रे गोडी रे श्रीमुख चांगले साडी रे गोडी रे श्रीमुख चांगले साडी रे गोडी रे श्रीमुख हरिबोल
सारे गा 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 देवगड तालुक्यातील एक आमचे रत्न उर्शी गावचे रत्न आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी अजितजी मुळंबुवा सुंदर शिवरंजनच्या माध्यमातून रूपाचा अभंग काय बुवा बघा. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी कुमारी सत्य भामा कुंडली वाणी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी विश्राम कदम या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झाले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. व अंकुश राऊळ यांच्या स्मरणार्थ संतोष राऊळ यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आले. व अंकुश राऊळ त्यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी स्वयंभू कुणकेश्वराचरणी प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. या ठिकाणी माझे पकवाज वादक तुषारजी शिंदे यांसाठी कुमार समर्थ दिली या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. सन्माननीय या ठिकाणी विलासजी कदम या माऊलींकडून देखील 201 रुपयांचं बक्षीस आलंय. लाख लाख आभार मानतोय. बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद.